हेच आहेत ते फुलं जे की जळले, त्याला शेक लागला आणि कशी हालत झाली पहा. हा आहे आमचा स्टंपर बॉल. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सकाळी आलो इकडं भट्टीकडे फिरायला. आणि सकाळ नाही आहे आता, म्हणजे 7 वाजले आहेत. आणि विहर्ष बघा थकलो म्हणून नाही का कृष्णाच्या पाठीवर बसला आहे. पहा कसा बसला, हाय कर पहा, कृष्णाच्या पाठीवर बसला. तर आता आम्ही आलो आहोत भट्टीवर. आणि नाही काय एक प्रॉब्लेम झाली, म्हणजे एवढा सुंदर आमचा म्हणजे एक बॉल होता जो की इथं काट्या इथं फसून होता आणि तिथं लागली आता आग. पहा इकडं पूर्ण आग लागली आहे आणि पूर्ण जळला. तर तो बॉलही होता ना, तोही आमचा पुरा पिघलून नाही का. दाखव कृष्णा कसा झाला. तर पहा हा आहे आमचा स्टंपर बॉल. आणि हा कसा झाला फक्त ह्या आगीमुळे. पहा एवढी आग होती आणि पुरा गिला वाटत आहे. ठेवर खाली तर पहा इकडे चिकट वाटत आहे. आणि इथं पहा स्टंपरही लिहिलं आहे. कुठं गेला हा, तुम्हाला दिसत असेल तर इथं स्टंपरची ब्रँडिंग आहे. हे ग्रिप्स आहेत. आणि पहा कसा बॉल झाला. आणि एक गोष्ट म्हणजे आमचे फुलंही होते इथं जे पिवळे आम्ही मागही तुम्हाला दाखवलं होतं, ते पूर्ण आज जळले आणि असं मन दुखावल्यासारखे झालं आहे. तर पहा हेच आहेत ते फुलं जे की जळले, त्याला शेक लागला आणि कशी हालत झाली पहा. इकडे पहा एवढे सारे आहेत. तेवढा म्हणजे उन्हाळ्यातला एवढा सुंदर फूल दिसते हा, की त्याची आपण कंपॅरिझन कोणासोबत करू नाही शकत. एवढा म्हणजे पिवळा फूल दिसते. आणि तोच आज इकडे झाक लागल्यामुळे एका क्षणात जळून असा वारल्यासारखी झाला आहे. पिवळा झणझणीत दिसणारा फूल आज कोमेजून गेला आहे. तर पहा असा त्याचं झाड दिसते, असा पांढरा झाड आहे. आणि पिवळे सुंदर फुलं लागले होते पहा. आमची भट्टी जी होती ती आता पूर्ण म्हणजे खाली झाली आहे. म्हणजे आता कोणीच काय विटा बनवत नाहीत, फक्त एक जण आहेत बनवणारे. आणि पूर्ण भट्टी म्हणजे पूर्ण खाली झाली आहे. मी आता भट्टीच्या एका साईडला आलो पहा. आणि इकडं पाहू शकता तुम्ही. आणि हा एक रद्दा बाकी आहे. आणि तिकडं दिसतात तुम्हाला, तिकडं भट्टी लावणी चालू आहे. बस एवढाच बाकी आहे. इकडं मशीन दाखवतो तुम्हाला आता आखरी वेळ. ते तर बंदच झाली आहे, आता काही विटा बनवत नाही आहेत. तर हे समोर आहे माझ्या, हेच आहे विटा बनवायची मशीन. येतं थोडंसं पाणी जमा करून राहत होता, जेणे म्हणजे साशे वगैरे धुवासाठी. आणि अशीच आहे बस. आणि विहर्ष काही चढलावरती तर उतरायचं काही नाव नाही घेत आहे. पहा इकडं आता बढिया थंड पाणी आणलं झाडाला. पण झाड पाहू शकता माझा कसा झाला आहे. आंब्याचं झाड होता तेव्हा पालवी फुटली होती, पण आता पहा थोडंसं सुकल्यासारखी झाला आहे. काहून तर पाणीच नाही दिल्यामुळे असं झाला. आता पहा जागा कशी झाली, थोडीशी वली झाली. आणि तिकडे समोर एक झाड आहे, तर त्याला एक पाणी देऊ आणि मग जाऊया घरी. बिचारा हाही झाड तसाच झाला. एक नंबर फुलं लागली होती याला, पण आता हाही थोडंसं सुकल्यासारखीच झाला. तर आता आम्ही जात आहोत घरी. म्हणजे आमचं झालं आहे सर्व काही पाहून. आपली जी आशा होती की बॉल भेटेल म्हणून, कारण तिथल्या काड्या होत्या त्या भट्टीमध्ये टाकत होत्या आणि वाटला होता की बॉल भेटून जाईल, पण काही बॉल भेटला नाही. आणि माझ्या समोर पागायचं हाही एक सुंदर झाड आहे पिवळ्या फुलाचं. आणि पिवळे फुलं झाल्यावर त्या शेंगा लागतात पहा, काड्यावाल्या दिसतील तुम्हाला. तर तशा शेंगा लागतात. आणि त्याची भाजी वगैरे काही बनवत नाही, असा फक्त लागल्या आहेत तशा शेंगा. आणि त्या पिवळ्या फुलाच्या नाही का भाजी बनवते तसा ऐकलं मी, बाकी तेवढा काही माहीत नाही मला. पण तर आता घरी जाऊन सांगूया नकुलला. आणि नकुलचं रिॲक्शन का होते ते माहीत नाही, कारण त्याचा बॉल होता आणि बॉलाची आपल्याला गरज होती क्रिकेट खेळायला. कारण तर कालच संध्याकाळी एक बॉल फुटला, तर त्याच्यामुळे. तर आम्ही घरी जातो आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करता. भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत. बाय बाय.